नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने जरी विश्रांती घेतलेला असेल, मात्र गेल्या आठवड्यामध्ये जे तर ते त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी यासह नाशिक आणि निफाड तालुक्यामध्ये जो पाऊस झालेला होता, तर ह्या पावसाचं जे काही पूर पाणी आहे तर ते अद्यापही नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत आहेत। आणि या ठिकाणावरून आपण पाहू शकतात का 3 वक्रकार गेटमधून या ठिकाणावरून 9665 क्युसेक इतक्या प्रचंड वेगाने जे तर ते पाणी थेट आता गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीच्या दिशेने या ठिकाणावरून सोडण्यात येत आहेत। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे तर ते पूर पाणी अद्यापही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि जर बघितलं तर ह्या पावसाच्या हंगामामध्ये ह्या नांदूर मधमेश्वर धरणातून साधारण अर्धा शतक TMC पाणी जे तर ते सोडण्यात आलेलं आहे। आणि आज सकाळी 6 वाजेपर्यंत ह्या नांदूर मधमेश्वर धरणातून 54.29 TMC इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे ते पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने गोदावरी नदी पात्रातून विसर्ग झालेला आहे। त्याच्यामुळे जायकवाडी धरण जे तर ते 100% त्या ठिकाणी भरलेलं असून त्या ठिकाणावरून सुद्धा पूर पाण्याचा विसर्ग आता सुरू झालेला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, नांदूर मधमेश्वर, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।